जय हिंद मित्रांनो. तर मित्रांनो, सध्या आपलं मार्केट पडतं आहे. प्रत्येक दिवसाला आपण बघतोय की मार्केट खालीच येताना दिसतंय. कोणत्याही प्रकारची बाईंग आपल्या मार्केटमध्ये येत नाही आहे. मग अशाच ठिकाणी बहुतेक सारे इन्व्हेस्टर जे असतात आपले, खास करून आपले रिटेल इन्व्हेस्टर, तर माझ्या व्हिडिओच्या खाली काही कॉमेंट पण येत असतात किंवा आपले जे लाईव्ह सेशन चालत असतात यूट्यूबवरती, तिथे पण अनेक प्रकारचे प्रश्न येत असतात की सर, अशा ठिकाणी आपण एखाद्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग केलं पाहिजे का? स्विंग ट्रेडिंग करून आपण या ठिकाणी पैसा बनवू शकतो का? तर बहुतेक जणांना माझं हेच सांगणं असेल की आपण स्विंग ट्रेडिंग ही कन्सेप्ट अगोदर शिकून घेतली पाहिजे. मी अगोदर पण यूट्यूबवरती आपले खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत की स्विंग ट्रेडिंग आपण कशाला म्हणायचं असतं आणि एखाद्या स्टॉकमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग कशी करायची असते, त्याचे व्हिडिओ ऑलरेडी आहेत. पण बहुतेक जण काय करतात ना की ती व्हिडिओ पूर्ण बघत नाही. मग ती व्हिडिओ न बघितल्यामुळे तुम्हाला त्या कन्सेप्ट लक्षात येत नाही आहे. कारण की मोठा व्हिडिओ म्हटलं की आपल्याला कंटाळा येत असतो, कोणी असू द्या. जर एक अर्धा पाऊण तासांचा व्हिडिओ जर बनत असेल आणि त्याला बघायचं म्हटल्यावरती वेळ पण जास्त लागतो, त्यामुळे बहुतेक जण ते व्हिडिओ बघत नाही. पण त्या व्हिडिओला जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं शेवटपर्यंत, तर तुम्हाला समजेल की स्विंग ट्रेडिंग आपण कशाला म्हणायचं असतं, स्टॉकचं सिलेक्शन आपण त्याच्यामध्ये कसं करायचं असतं, ते व्यवस्थित समजेल. तर आत्ताचं मार्केट आपलं कंटिन्युअसली खाली येत आहे. हे बघा, मार्केटचा ट्रेंडच निगेटिव्ह आहे. ओव्हरऑल मार्केट आता एक इंडेक्स जो असतो तो स्टॉक मिळून बनत असतो. जसं आपलं निफ्टी 50 एक इंडेक्स झाला, त्यानंतर सेन्सेक्स, बँक निफ्टी, त्याच्यामध्ये पण अनेक प्रकारचे स्टॉक येत असतात. त्या स्टॉकचा समूह म्हणजे काही एक इंडेक्स असतो. मग आता ते स्टॉक जर खाली यायला लागले तर आपलं इंडेक्स पण खालीच येणार आहे. मग असे अनेक स्टॉक आपल्याला खाली येताना दिसत आहे. मिड कॅपचे स्टॉक, स्मॉल कॅपचे स्टॉक, लार्ज कॅप स्टॉक कंटिन्युअसली खाली येताना दिसत आहे. मग आपण स्विंग ट्रेडिंग कोणत्या स्टॉकमध्ये करायची असते? जो स्टॉक वरती जात असतो. हे बघा, आपल्याला प्रॉफिट केव्हा होणार, ही तर कन्सेप्ट आपल्याला समजायला पाहिजे ना की आपल्याला एखाद्या स्टॉकमध्ये प्रॉफिट केव्हा होत असतं. जर तो स्टॉक वरती जात असेल तरच आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट होणार. पडत्या स्टॉकमध्ये कसं काय प्रॉफिट होऊ शकतं? नाही होऊ शकत. मग आपल्याला असा स्टॉक पकडायचा की तो स्टॉक आता वरती चाललेला आहे, त्याच्यामध्ये बाईंग येते कंटिन्युअसली, मग आपण तिथे त्याला बाय करायचं असतं. म्हणजे तो अप ट्रेंडमध्ये असला पाहिजे. आता मला सांगा, प्रत्येक स्टॉकचा ट्रेंडच निगेटिव्ह चाललेला आहे. प्रत्येक स्टॉक आपल्याला डाऊन ट्रेंडमध्ये येताना दिसतोय. मग तिथे आपलं प्रॉफिट कसं बनू शकतं? मग प्रत्येक ट्रेडर असेल किंवा इन्व्हेस्टर असेल, आता इन्व्हेस्टिंगसाठी तर संधी असतात. हे बघा, मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग पण करतो, इन्व्हेस्टमेंट पण करत असतो. आत्ताच्या वेळेला आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. जसं म्युच्युअल फंड आहे, त्यांचे युनिट आपण बाय करू शकतो किंवा चांगल्या कंपन्यांचे स्टॉक असतात, चीपमध्ये मिळतात, डिस्काउंटमध्ये मिळतात, त्यांना पण आपण इथे बाय करू शकतो. अडचण नाही आहे. यायला ते अजून पण खाली येणार, निगेटिव्ह रिटर्न पण दिसणार. पण जर तुमची कंपनी चांगली असेल तर ते तुम्हाला प्रॉफिट बनवूनच देणार आहे. भविष्यात तुमचा पैसा बनणारच आहे तिथे. पण जर तुम्ही ट्रेडिंग करताय, स्विंग ट्रेडिंग करताय तुम्ही, तर नुकसान होणारच आहे. तुम्ही आत्ताच्या वेळेला अंदाजे कोणत्याही जागेवरती जर स्टॉक बाय केला तर तिथं तुमचं नुकसान होणारच. जो स्टॉकवर तुम्ही 20% खाली आलेला आहे, तुम्ही बाय केला आणि तो अजून 20% खाली आला तर तुम्हाला 20% निगेटिव्ह रिटर्न दिसतात. मग जर तुम्हाला त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करायचीच असेल तर एक स्टॉप लॉस तुमचा असला पाहिजे की मला एवढी रिस्क घ्यायची. काही पॉईंट असतात, टेक्निकलचा आधार आपल्याला घ्यावा लागतो आणि त्या स्टॉकमधून बाहेर पडावं लागतं. पण बहुतेक जणांची चुकी काय होते माहिती आहे का? तुम्ही स्टॉक बाय करताय, खाली आलेला आहे म्हणून बाय करतात, पण लेवल बघत नाही, त्याच्यामध्ये रिव्हर्सल बनतो आहे का, ह्या गोष्टी बघतच नाही. तुम्ही पडत्या स्टॉकमध्ये बाय करण्याचा प्रयत्न करतात. वरती जाणारा स्टॉक आहे बघा, तिथे चान्सेस जास्त असतात. आता तिथे पण व्हायला काही होऊ शकतं की एखादा वरती जाणारा स्टॉक आहे, अचानक त्याच्यामध्ये सप्लाय जास्त येणार, त्या स्टॉकमध्ये सेलिंग जास्त प्रमाणात येणार आणि तो पण खाली येऊ शकतो. काही होऊ शकतं मार्केटमध्ये, पण तिथे चान्सेस जास्त असतात आपले प्रॉफिट बनण्याचे. मग असे आपण स्टॉक पकडायचे की ते आता वरती चाललेले आहे, तिथं आपलं प्रॉफिट बनू शकतं. मग पडता स्टॉक जो असणार आहे त्याच्यामध्ये कसं काय प्रॉफिट बनणार? बहुतेक साऱ्या व्यक्ती ह्याच चुका करत आहेत. आपले सामान्य माणसं ह्याच ठिकाणी चुका करत आहे की पडते स्टॉक पकडतात किंवा एखादा स्टॉक टॉपला असला की त्याला पकडतात. अगोदरच त्यांनी मोठी रॅली दिलेली असते. जसे डिफेन्सचे स्टॉक होते, PSU बँकिंग सेक्टर होतं बघा, रेल्वेचे काही स्टॉक होते, त्यांनी अगोदरच खूप मोठी रॅली दिली होती. ते स्टॉक 100, 200 डिफेन्सचे स्टॉक तर बघा ना किती चाललेले होते. एक 400-500 रुपयांचा स्टॉक कुठे जाऊन पोहोचलेला होता, 700 रुपयांचा स्टॉक कुठे जाऊन पोहोचलेला होता. रिटर्न त्यांचे खूप जास्त होते. मग आता ज्या पद्धतीने स्टॉक वरती जातो ना, तसं तो खाली पण येत असतो. त्याच्यामध्ये सेलिंग पण येणारच, प्रॉफिट बुकिंग त्याच्यामध्ये येणारच आहे. पण आपलं काम काय बनतं की जर आता स्टॉक 3000ला ट्रेड करतोय आणि एकदम टॉपला येतो, त्याने अगोदरच मोठी रॅली दिलेली, तर मी थांबलं पाहिजे त्याच्यामध्ये थोडं. असं नको व्हायला की तुम्ही टॉपला एंट्री घ्यायची आणि त्या स्टॉकमध्ये तुम्ही फसायचे. मग 1-1.5 वर्ष, 2 वर्ष पण तुम्हाला स्टॉकला होल्ड करावं लागू शकतं. सांगता येत नाही मार्केटमध्ये. एखादा स्टॉक आलेला आहे,
तो वेळ घालू शकतो खाली, प्राईस करेक्शन त्याच्यामध्ये होऊ शकतं, टाईम करेक्शन त्याच्यामध्ये होऊ शकतं. अशा गोष्टींपासून तुम्ही सावध राहायला पाहिजे. मार्केटमध्ये काही जण स्विंग ट्रेडिंग करतात. आता मी सांगतो की एखादा व्हिडिओ माझा अपलोड झालेला आहे स्विंग ट्रेडिंगचा, की स्विंग ट्रेडिंगमधून पण आपल्याला चांगला पैसा बनवता येत असतो. मग बहुतेक सारे बिगिनर असतात स्टॉक मार्केटमध्ये, नवीन आलेले असतात, 8 दिवस झालेले असतात, कोणाला 10 दिवस, कोणाला 15 दिवस. मग ते व्हिडिओचं फक्त थंबनेल बघतात की स्विंग ट्रेडिंगमध्ये पैसा बनतो. पण स्विंग ट्रेडिंगसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात हे त्यांना माहीतच नाही आहे. मग ते काय करणार हो, चुका करणार, कोणत्याही स्टॉकला बाय करून होल्ड करणार, मोठा पैसा त्यामध्ये लावणार जो लावायला नको. तुमच्याकडे मोठा पैसा पण असेल पण नॉलेज नसेल तर तुमचं नुकसानच होणार तिथे. बहुतेक जण 5, 10, 15, 20 लाख रुपये घेऊन येतात, एकाच स्टॉकमध्ये मोठा फंड लावतात आणि म्हणतात पण की मला स्विंग ट्रेडिंग करायची. स्विंग ट्रेडिंग करायची, पण त्याच्यासाठी मला कोणता अभ्यास करावा लागेल हे तर आपण बघितलं पाहिजे पहिले. तुम्ही डायरेक्ट एवढा मोठा फंड लावताय तर तिथं तुमचं नुकसान होणारच. त्यामुळे अगोदर शिकायच्या त्या गोष्टी, म्हणजे स्विंग ट्रेडिंग काय असतं हे शिकायचं, त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची. खूप दिवस त्याच्यामध्ये जात असतात. आणि स्टॉक मार्केट असं नाही की आज आपण आलो आणि आपला पैसा बनायला लागला, असं कधी होत नसतं. त्यामुळे स्विंग ट्रेडिंग करत असताना या गोष्टींचं पालन करायचंच आहे तुम्ही. ठीक आहे, टेक्निकल असतात, टेक्निकलचा प्रॉपर अभ्यास करायचा. जर तुम्हाला एखाद्या स्टॉकचं टेक्निकल ॲनालिसिस करता येत असेल, त्याच्या लेवल समजत असतील, त्याचे ट्रेंड समजत असतील, तर तिथे तुमची प्रॉफिट बनण्याची प्रोबॅबिलिटी जास्त. तुम्ही प्रॉफिट बनवू शकतात त्याच्यामध्ये. पण तुम्हाला टेक्निकल लेवल माहीत नाही, चार्ट काय असतात ते माहीतच नाही आहे, कॅन्डल काय असते ते पण माहीत नाही, सपोर्ट रेजिस्टन्स काय असतात ते पण तुम्हाला माहीत नाही आहे. मग तुमचा पैसा बनेल कसा? असं तर आपोआप बनवू शकत नाही की कोणताही स्टॉक बाय केला मग तुम्हाला थांबावं लागेल. त्याच्यामध्ये कंपनी चांगली असेल ना, थांबावं लागेल. मग ते 2 वर्ष थांबावं लागतं की 5 वर्ष. मग त्याला आपण स्विंग ट्रेडिंग म्हणत नाही, ती आपली एक इन्व्हेस्टमेंट होऊन जात असते. त्याला आपण गुंतवणूक म्हणतो, ट्रेडिंग म्हणत नसतो. तर ह्या गोष्टींवरती फोकस करायचा आहे तुम्हाला. आणि मी तुम्हाला काही चार्ट पण दाखवणार आहे. आता आपण लॅपटॉपवरती पण जाऊया, काही कंपन्यांचे चार्ट दाखवतो की आताच्या वेळेला त्या स्टॉकला मी जर बाय केलं तर माझं नुकसान होणार. मी करणार त्या स्टॉकला, मी सुद्धा करणार त्या स्टॉकमध्ये, मी सुद्धा स्वतः स्विंग ट्रेडिंग करणार, पण त्याची वेळ येणार तेव्हा. असं कोणत्याही जागेवरती बाय करून किंवा तो स्टॉक खाली आलेला आहे स्वस्तात मिळतो आहे म्हणून बाय करून ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट मिळतं का? नाही मिळत. आपण त्या ट्रेंडच्या अपोजिट जातो आहे, विरुद्ध दिशेने जातो आहे आपण. एक पडता स्टॉक आहे, त्याचा ट्रेंड निगेटिव्ह डाऊन ट्रेंडमध्ये येतो आहे आणि मी त्या ठिकाणी बायची पोझिशन बनवायची, हे चुकीचं असतं. हे केव्हा करू शकतो? लॉंग टर्मसाठी. मी अगोदरच सांगितलं ना तुम्हाला की थोड्या थोड्या क्वांटिटी मी डीपमध्ये बाय करत गेलो त्याच्यामध्ये. पण ट्रेडिंगमध्ये चालतं का? नाही चालत ते. ठीक आहे, खाली पडणारा स्टॉक आहे, अजून किती खाली जाईल कोणाला माहीत नाही. कारण की कोणत्याही स्टॉकचा आपण बॉटम पण पकडू शकत नाही आणि टॉप पण पकडू शकत नाही. काही जण म्हणत असतील की मी स्टॉकचा परफेक्ट एक बॉटम पकडतो, नाही पकडता येत बॉटम आपल्याला. जर बॉटम त्या स्टॉकमध्ये 600 रुपयाचा बनलेला असेल, 600वरून तो वरती जातो आहे, तर आपण 600 रुपये लेवल ही नाही पकडू शकत. किंवा तो स्टॉक 1000 रुपयाला जातो आहे, 1000 रुपयांवरून तो स्टॉक खाली येतो आहे, तर तो टॉप झाला 1000 रुपये, आपण त्याला नाही पकडू शकत. टॉप बॉटम कोणालाच पकडता येत नाही. बहुतेक जण म्हणतात की मी बरोबर स्टॉकचा बॉटम पकडला, टॉप पकडला, नाही पकडता येत. ते फक्त बोलण्यासाठी असतं. पण काही गोष्टींचं ऑब्झर्वेशन करून आपण स्टॉकला बरोबर जागेवरती बाय करू शकतो, जेणेकरून आपल्याला तिथे प्रॉफिट बनणार. आणि निघायची पण पद्धत असते की आपल्याला स्टॉकमधून निघता पण आलं पाहिजे बाहेर. असं नको की तो स्टॉक प्रॉफिट देत होता पण दुसऱ्या दिवशी बघितलं तर तो निगेटिव्ह, माझं आलेलं प्रॉफिट पण तो घेऊन गेला, असं व्हायला नको मार्केटमध्ये. ठीक आहे, तर आपण आता चार्टवरती पण जाऊया आणि चार्टवरती पण मी तुम्हाला काही गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण चार्ट बघूया काही कंपन्यांचे. आता आपण आलेलो आहे चार्टवरती. ठीक आहे, तुम्हाला आपल्या मार्केटचा चार्ट दिसतो, म्हणजे आपला निफ्टी 50 नावाचा इंडेक्स. हा आपला निफ्टी 50चा चार्ट. आता आपण निफ्टी 50ला डेली बघतो. आपलं लाईव्ह मार्केट चाललं असताना तिथे आपण निफ्टीचा चार्ट बघत असतो. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आपले जे ॲनालिसिस होत असतात, टेक्निकल ॲनालिसिस, ते ह्या चार्टवरती होत असतात. मार्केट म्हणजे का, आपण इंडेक्सला बघत असतो. निफ्टी 50, सेन्सेक्स असे जे इंडेक्स असतात ना, त्यांना आपण बघत असतो. मग इथे आपल्याला मार्केटचा ट्रेंड काय दिसतो आहे? निगेटिव्ह ट्रेंड. आपलं मार्केट इथे डाऊन ट्रेंडमध्ये येतं आहे. म्हणजे मार्केट जसं वरती जाणार ना, जसं पहिलं आपल्याला दिसायचं की मार्केट आपलं वरती जात आहे, आता ते खाली येताना दिसतं आहे. याचा ट्रेंडच काय या ठिकाणी? निगेटिव्ह आहे. मग अशा मार्केटमध्ये मी काय केलं पाहिजे? मी काही करायला नको, येतं आहे खाली, येऊ द्या. ज्या ठिकाणी रिव्हर्सलचं साईन मला जाणवेल, चार्टवरती दिसेल मला की इथे रिव्हर्सल होतं आहे, मग मी म्हणणार की आपला इंडेक्स जो आहे ना तो अप ट्रेंडमध्ये जातो आहे. ठीक आहे, हा इंडेक्सचा चार्ट, आपल्या मार्केटचा चार्ट.
आता मी तुम्हाला काही स्टॉक पण दाखवून देतो. त्या स्टॉकमध्ये आपण ट्रेंड बघणार की आत्ताच्या वेळेला मी त्या स्टॉकला बाय केलं पाहिजे का. मी एक जर इन्व्हेस्टर असेल तर मी काय केलं पाहिजे आणि एक जर स्विंग ट्रेडर असेल तर मी काय केलं पाहिजे ते आपण बघूया. तर सुरुवातीला मी चार्ट ओपन करतो रिलायन्सचा चार्ट आपण इथे ओपन करूया. आता हा चार्ट रिलायन्स ह्या कंपनीचा. आता सर्वांना माहीतच आहे रिलायन्सला सर्वजण ओळखतात. फंडामेंटल जर म्हटले कंपनीचे सर्वात चांगले, कंपनी खराब नाही, पण ह्या स्टॉकची प्राईस खाली येताना दिसते आपल्याला. मग हा एक निगेटिव्ह ट्रेंडमध्ये येणारा स्टॉक, डाऊन ट्रेंडमध्ये येणारा स्टॉक. मी एक इन्व्हेस्टर आहे आणि मला पुढच्या 5 ते 10 वर्षांसाठी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची. मग मला फंडामेंटल छान वाटतं आहे आणि प्राईस करेक्शन पण झालेलं दिसतं आहे मला. जो स्टॉक 1600वरती होता तो मला 1250वरती येताना दिसतो आहे. तर इन्व्हेस्टर या नात्याने मी काय करणार, याला बाय करण्याचा प्रयत्न करेल की मला हा स्टॉक इथे स्वस्तात मिळतो आहे आणि या स्टॉकला माझ्या पोर्टफोलिओचा भाग मला बनवायचा आहे. मी इथे खरेदी करू शकतो. इथून खाली नाही जाऊ शकत का रिलायन्स? जाऊ शकतो. जर मी म्हणतोय ना की टॉपपासून हा 20% खाली आलेला आहे, खाली पण जाऊ शकतो तो. अजून 10% 20% जायला किती जाऊ शकणार. मी या स्टॉकचा बॉटम नाही पकडू शकत. पण इन्व्हेस्टर या नात्याने मला स्वस्तात मिळतोय स्टॉक, माझा व्यू पुढच्या 5-10 वर्षांचा, तर या स्टॉकला मी नक्कीच खरेदी करू शकतो. पण मी एक स्विंग ट्रेडर आहे. मी स्विंग ट्रेडिंग करणार आहे स्टॉकमध्ये. स्विंग ट्रेडिंग. तर मग मी काय बघितलं पाहिजे? हा स्टॉक तर मला परफेक्ट एक निगेटिव्ह ट्रेंडमध्ये येताना दिसतोय. मग मी या स्टॉकला बाय केलं पाहिजे का? नाही, मी या स्टॉकला बाय करायला नको. मी जर इथे बाय करायचं आणि स्टॉक अजून जर 10-15% जर खाली गेला तर मला इथे नुकसान होणार. किती खाली जाईल माहीत नाही. बॉटम मी पकडू शकत नाही. पण मी केव्हा याला बाय करू शकतो? मला जर इथे ट्रेंड रिव्हर्सलचं काही साईन दिसलं तर. ट्रेंड रिव्हर्सल आपण कशाला म्हणत असतो? एखादा स्टॉक आहे डाऊन ट्रेंडमध्ये येतोय, डाऊन ट्रेंडमधून आता तो अप ट्रेंडमध्ये जायला सुरुवात करतोय, त्याला पण आपण ट्रेंड रिव्हर्सल म्हणतो. किंवा एखादा स्टॉक आहे अप ट्रेंडमध्ये होता, अप ट्रेंडमधून तो आता डाऊन ट्रेंडमध्ये यायला सुरुवात करतोय, त्याला पण आपण काय म्हणतो? ट्रेंड रिव्हर्सल. मग रिलायन्सच्या बाबतीत काय होतं इथे की हा स्टॉक मला खाली येताना दिसतोय, त्याचा ट्रेंड निगेटिव्ह आहे. मग मला जेव्हा इथे काही साईन दिसतील, इथे काही टेक्निकल लेवल असतात त्यांना मी फॉलो करेल. ट्रेंड रिव्हर्सल साईन जे असतं ते मला इथे चार्टवरती दिसेल, तेव्हा मी त्याला बाय करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे हा स्टॉक जेव्हा अप ट्रेंडमध्ये जायला सुरुवात करेल, अप ट्रेंडमध्ये, तेव्हा मग मी याच्यामध्ये बाय साईडची पोझिशन बनवण्याचा प्रयत्न करणार. तोपर्यंत करणार नाही. मग बहुतेक सारे व्यक्ती काय म्हणतात की नाही आता स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग केली पाहिजे. अहो पण केव्हा करायची हे माहीत नाही. तुम्ही रँडमली फक्त बाय करणार, इथे प्रॉफिट नाही बनणार का रँडमली बाय करून? म्हणजे रँडम बाय करायचं, अंदाजे आपण याला बाय करायचं, प्रॉफिट नाही बनणार का? बनणार. तुमचं प्रॉफिट इथे पण बनणार, पण केव्हा बनणार माहीत नाही. हा स्टॉक जरी इथून 5-10% खाली आला तो जाणार वरतीच आहे शेवटी, पण कालावधी तुमचा मोठा असेल तिथे. मग तो 2 महिन्यात जातो, 1 महिन्यात जातो की 5 महिन्यात की 1 वर्ष लागतं त्याला माहीत नाही. जाणार वरतीच. कंपनी चांगलीच आहे, तुमचा पैसा ब्लॉक, तुम्हाला जास्त दिवस थांबावं लागू शकतं. पण स्विंग ट्रेडिंग आपण कशाला म्हणतो ना हे माहीत पाहिजे ना. जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं, कालावधी आपला कमी असतो याच्यामध्ये. शॉर्ट टर्मसाठी आपल्याला याच्यामध्ये ट्रेडिंग करायची असते, त्यालाच आपण म्हणतो स्विंग ट्रेडिंग. ठीक आहे. मग ही जास्त दिवसांसाठी तुमची गुंतवणूक होऊन जाणार रिलायन्समध्ये, प्रॉफिट तिथे पण बनणारच तुमचं. लक्षात येतं नाही गोष्ट? कन्सेप्ट माझ्या मते सर्वांना लक्षात येत असेल. मग या स्टॉकमध्ये मी ट्रेंड रिव्हर्सलचं साईन मला काही दिसायला लागेल तेव्हा याच्यामध्ये मी स्विंग ट्रेडिंग करणार. इन्व्हेस्टर असेल बाय करत जाणार, आत्ता काही क्वांटिटी बाय करेल, इथून 8-10% तुटला तिथे काही क्वांटिटी बाय करण्याचा प्रयत्न करेल. हे एका इन्व्हेस्टरचं काम असतं. जो ट्रेडिंग करतो त्याला स्मार्ट पद्धतीने करावं लागतं. टेक्निकल असतात त्यांना फॉलो करावं लागतं, तेव्हा होत असते स्विंग ट्रेडिंग. अंदाजे स्विंग ट्रेडिंग होत नाही. तसेच अनेक प्रकारचे स्टॉक आहे, मी तुम्हाला दाखवून देतो. FMCGचे काही स्टॉक आहे, जसं हिंदुस्तान युनिलिव्हर स्टॉक दाखवतो मी तुम्हाला. हा स्टॉक बघूया आपण, इथे पण तुम्हाला लक्षात येईल. बघा, फंडामेंटली चांगली कंपनी, FMCG सेक्टरमधली सर्वात बेस्ट कंपनी आहे. याचे प्रोडक्ट आपल्या घरात पण आपण वापरतो, HULच्या खूप वस्तू आपण घरामध्ये पण वापरतो. पण इथे प्राईज ट्रेंड जे टेक्निकल मला इथं दिसतं आहे निगेटिव्ह आहे. पूर्ण स्टॉकचा ट्रेंडच मला इथे निगेटिव्ह, स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये येताना दिसतोय. आता हा झाला पडता स्टॉक. मग या पडत्या स्टॉकला मी बाय करायला पाहिजे का? नाही करायला पाहिजे. कोणी म्हणत असेल इथे आला स्टॉक,
निगेटिव्ह ट्रेंड मी बाय करतो, म्हणजे 2660 वरती असताना बाय केलं, तो स्टॉक इथे 2390 वरती येऊन पोहोचला, या व्यक्तीला काय होणार इथे? नुकसान. शेवटी ह्या व्यक्तीचं इथं काय होणार आहे? नुकसानच होणार आहे. पण हा पडता स्टॉक आहे, आता याला बाय करणार आपणच असणार आहे. आपण पण करू याला बाय. केव्हा? जेव्हा याच्यामध्ये ट्रेंड रिव्हर्सल होईल. जेव्हा हा स्टॉक आता डाऊन ट्रेंडमधून अप ट्रेंडमध्ये जायला सुरुवात करेल, अप ट्रेंडमध्ये जेव्हा जायला सुरुवात करेल तेव्हा आपण याला बाय करण्याचा प्रयत्न करणार. इथे डिमांड जास्त क्रिएट होणार, स्टॉकमध्ये सप्लाय कमी होणार. डिमांड जेव्हा जास्त होईल, सप्लाय इथे कमी होणार, हे बाय करणार. तोपर्यंत आपण करणार नाही. हा पडता स्टॉक आहे, मला माहिती आहे याच्यामध्ये सप्लाय सेलिंगच होते, याच्यामध्ये हे मला दिसतंय समोर की याच्यामध्ये डेली सेलिंग होते. मग अशा स्टॉकला मी बाय का करायचं? बहुतेक जण हीच चुकी करताय की खाली पडतोय, स्वस्तात मिळतोय म्हणून ते बाय करून टाकतात. बाय करायचं, पण एक इन्व्हेस्टर असेल त्याने करायचं की थोड्या थोड्या क्वांटिटी तो डिपमध्ये 10-10% स्टॉक तुटत गेला, 2-2, 4-4 क्वांटिटी तो बाय करत गेला. एका इन्व्हेस्टरचं काम असतं ते, ट्रेडिंगचं नसतं. ठीक आहे. आता ह्या स्टॉकमध्ये सांगतो, मागे जेव्हा हा स्टॉक होता इथे, याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग केलेलं मी स्वतः केलेलं, याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग जेव्हा हा स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये होता. हे सर्वात बेस्ट उदाहरण येतं आपलं कशाचं? हिंदुस्तान युनिलिव्हरचं. बघा, हा स्टॉक कंटिन्युअसली खाली यायचा, याचा ट्रेंड निगेटिव्ह होता इथे, पण इथून ट्रेंड त्याचा चेंज झाला, हा वरती गेला स्टॉक इथून निघून. मग इथे मला जर दिसतंय की स्टॉक वरती जायला लागलेला आहे, मी बाय करेल याला, मी इथे बाय करेल त्याला, कारण की हा पडता होता स्टॉक, मी याच्यात नाही गेलो. हा वरती जाताना मला दिसतोय, सगळं साईन मला देतोय इथे, टेक्निकल मला समजतात, रिव्हर्सल त्याच्यामध्ये मिळालेलं आहे हे मला दिसतंय, तर मी स्टॉकला बायच करेल. तर अशा स्मार्ट पद्धतीने काम करायचं असतं. बहुतेक जण चूक हीच करताय की पडता स्टॉक पकडतात आणि म्हणतात पण स्विंग ट्रेडिंगमध्ये तर पैसा बनत होता, आता बनत नाही आहे. तुम्ही चुकीच्या जागेवरती एंट्री घेतली त्या स्टॉकमध्ये, त्यामुळे तुमचा पैसा बनत नाही आहे. अजून पण खूप सारे स्टॉक आहे असे. टाटा कन्झ्युमर FMCG मधला स्टॉक आहे बघा, त्याला पण बघूया आपण. टाटा कन्झ्युमर खूप सारे FMCGमध्ये तर खूप स्टॉक असे की ते कंटिन्युअसली पडत आहे, त्यांचा ट्रेंडच निगेटिव्ह आहे. हा बघा, हा एक स्टॉक, ट्रेंड कोणता याचा? निगेटिव्ह. सप्लाय याच्यामध्ये जास्त, बाय करून फायदा नाही आहे. फायदा ब्रिटानिया स्टॉक आहे, ब्रिटानिया इंडस्ट्रीज. हा बघा, मला दिसतं याच्यामध्ये सप्लाय जास्त आहे, मग अशा स्टॉकला बाय करून फायदा नाही आहे ना. आपण स्वतःहून इथे नुकसान करून घेतोय. मला दिसतंय बघा, मोठमोठ्या कॅन्डल बनताय इथे सप्लाय जास्त असल्यामुळे. मग मी जर अशा स्टॉकमध्ये जात असेल तर नुकसान माझं ठरलेलं आहे, मला प्रॉफिट होऊ शकत नाही. जसे डिफेन्सचे स्टॉक होते, मी काही उदाहरणं ठेवतो तुमच्यासमोर स्टॉकची. कोचिन शिपयार्ड हा स्टॉक, कोचिन शिपयार्डसारखा स्टॉक. हे बघा, हा कंटिन्युअसली आपल्याला डाऊन ट्रेंडमध्ये येताना दिसतोय. मला दिसतंय का ट्रेंड रिव्हर्सल साईन? किंवा मला याच्यामध्ये डिमांड जास्त क्रिएट होताना दिसतंय का? बाईंग येताना दिसते का मला स्टॉकमध्ये? नाही दिसत आहे. आता हा स्टॉक जो होता ना 3000वरती होता, इथे बघा याचा हाय जवळजवळ 3000च्या आसपास, आणि स्टॉक येऊन पोहोचलेला 1300वरती. आणि हे स्टॉक एका दिवसाला 10, 15, 20% चालायचे पहिले. हे बघा, ही मोठी रॅली द्यायची, वरती जात होते तेव्हा. मग आता बहुतेक साऱ्या व्यक्तींनी काय केलेलं की हा स्टॉक वरतीच जात असतो. जसं इथे पण बघा, वरती गेला, वरती गेला, वरती गेला. काही जणांनी तो डायरेक्ट 2900ला बाय करून टाकला. म्हणजे काय? त्यांनी बघितलं नाही ना की हा स्टॉक एवढा चाललेला आहे, मी इथे याला बाय केलं पाहिजे का? नाही करायला पाहिजे. त्यांनी केलेलं आहे आणि ते आत्तापर्यंत याच्यामध्ये फसलेले आहेत स्टॉकमध्ये. मग बघा, तुम्ही जर 2900, 3000पर्यंत स्टॉकला बाय करताय टॉपला, आणि तो स्टॉक 1300वरती येतोय, नुकसान किती मोठं आहे तुमचं? भयंकर नुकसान तुमचं इथे होतं आहे. त्यामुळे स्विंग ट्रेडिंग करत असताना प्रॉपर त्याचा अभ्यास असला पाहिजे आपला, टेक्निकल लेवल आपल्याला माहीत असलं पाहिजे, त्याचा ट्रेंड आपल्याला माहीत पाहिजे, त्यानुसारच स्विंग ट्रेडिंग करायचं असतं. असं नाही की अंदाजे एखादा व्हिडिओ बघितला, बहुतेक यूट्यूबर असतात की पडत्या स्टॉकमध्ये पण प्रॉफिट बनतं, फक्त स्वस्तामध्ये बाय करत चाला, असे पण सांगणारे असतात. चुकीचं असतं ते. ठीक आहे, बहुतेक जण इंडिकेटरचा वापर करून स्टॉकला बाय करतात, मुव्हिंग ॲव्हरेजेस असतात त्याच्या खाली आलं की स्टॉक बाय करायचा असतो, असे सांगणारे पण व्यक्ती असतात. ते पण चुकीचं आहे. मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली स्टॉक आलेला आहे, त्याचा ट्रेंड बघायचा असतो ना. पण आपल्याला इंडिकेटरचा घेतला समजा तुम्ही आधार, पण बघा ना त्याच्यामध्ये ट्रेंड कोणता चालू आहे. तुम्ही पडता स्टॉक पकडताय, मग तिथं पण तुमचं नुकसान होणार. त्यामुळे फक्त थंबनेल बघून स्विंग ट्रेडिंग करायची नाही.
अभ्यास असतो त्याचा, तो प्रॉपर अभ्यास करा, बघा. मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलून जाणार. बहुतेक जणांचं काय होतं आहे, नॉलेजचा अभाव होतो आहे. एकतर त्यांना मार्गदर्शन म्हणतो ना आपण, ते पण चांगलं मिळत नाही आहे. चुकीच्या पद्धतीने मार्केटमध्ये येत आहे आणि नुकसान करून घेत आहे, हे एक मोठं कारण. चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करा. अभ्यासावरती जास्तीत जास्त फोकस असू द्या. इनिशियल स्टेजमध्ये एखाद वर्ष मार्केटचे ऑब्झर्वेशन करा, शिका मार्केटमध्ये नवीन नवीन गोष्टी. 1 वर्षानंतर तुमच्यामध्ये बदल झालेला असणार. करून बघा त्या गोष्टी. आपण करत नाही, आपण फक्त पैसा बनवायला जात असतो. अशा कंडिशनमध्ये आत्ताच्या मार्केटमध्ये काय केलं पाहिजे आपण? जर तुम्हाला बाईंगची संधी मिळत नाही तर थांबा, काही अडचण नाही, थोडे दिवस जातील, हे स्टॉक पूर्ण वरती जाणार, तिथे संधी मिळतील चांगल्या, तिथं प्रॉफिट बनवा. मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या गोष्टी सांगायच्या असतात ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि व्हिडिओ आवडला की व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करायचंच आहे. लाईक करा आणि छानशी कॉमेंट पण करून जा. कॉमेंटसाठी पण काही जण कंजूशी करतात खूप, ठीक आहे. तुम्ही काय करतात, व्हिडिओ बघण्यासाठी पण कंजूशी, लाईक करण्यासाठी पण कंजूशी करतात, कॉमेंटसाठी पण करतात. असं करायचं नाही, ठीक आहे. व्हिडिओला छानशी कॉमेंट पण करायची. आणि व्हिडिओ जो असतो ना, ज्या व्यक्तींना स्टॉक मार्केट शिकायचं असतं, शिकणाऱ्या माणसांपर्यंत व्हिडिओ आपला पोहोचवला पाहिजे, म्हणजेच त्याला जास्तीत जास्त शेअर पण केलं पाहिजे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.